माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज बरडमध्ये मुक्कामी आहे। फलटण पासून काही अंतरावरच हे गाव आहे। हे गाव तसं दुर्गम आहे, मात्र या सगळ्या माऊलींची पालखी मात्र दरवर्षी या गावामध्ये येतच असते आणि या गावाला यात्रेचं स्वरूप सुद्धा येतं। वारी सोबतच गावची आर्थिक उलाढाल सुद्धा वाढते। पालखी तळावर लागणारी खाऊची दुकानं या आकर्षणाची केंद्र असतात। या खाऊच्या दुकानदारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय हरी विठ्ठल। काय माऊली पाहताय ना माझ्यासमोर काय आहे? लाडू आहेत, लाडू। खरं तर ज्या वेळेला वारी ही वेगवेगळ्या गावामधून जाते त्यावेळेला त्या गावाला एका जत्रेचं स्वरूप आलेलं असतं। अध्यात्म, पांडुरंगाची भक्ती, श्रद्धा हा विषय आहेच, पण त्याचबरोबर गावामधली जी आर्थिक उलाढाल आहे या वारीच्या निमित्तानं होणारी, तो सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे बरं का। मी आत्ता ज्या ठिकाणी आहे हे सगळं मार्केट आहे आणि या ठिकाणी आत्ता ज्या मी स्टॉल्सवरती आहे त्यावेळेला वेगवेगळे खाण्याचे पदार्थ या स्टॉल्सवरती आहे आपल्याला दिसत आहेत। हे लाडू आहे, फरसाण आहे, जिलेबी या ठिकाणी तुम्ही बघताय, जिलेबी या ठिकाणी आहे। साधारणतः गावातून किंवा या परिसरामधून जी दर्शनासाठी येणारी लोक आहेत त्यांची सुविधा म्हणून आपण म्हणूया अशा पद्धतीचे स्टॉल असतात, किंवा मग वारीमध्ये चालणारी जी लोक आहेत ती सुद्धा त्या गावातले जे काही स्पेशल पदार्थ आहेत त्याचा स्वाद घेत असतात। नमस्कार, तुम्ही कुठून आलात आणि हा स्टॉल्स काय काय पदार्थ तुम्ही या ठिकाणी आहेत तुमच्या? सातारामधून आलो। कोरेगाव सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका। आमच्याकडं फरसाणा, जिलेबी, लाडू, बालुशा, भजी असे बरेचसे आयटम मिळतात की सातारचे स्पेशल सातारी कंदी पेढे असे भरपूर आटे आहेत। अगदी नावावरती गाजलेले आयटम आहेत। ताजी अगदी फ्रेश जिलेबी काढण्याचं पण काम या ठिकाणी तुम्ही करताय। साधारणतः किती किलो जिलेबी लागते तुम्हाला या दिवसभरात? आज कमीत कमी 250 ते 300 किलो जिलेबी लागते आम्हाला। वारकरी ऑर्डर वगैरे देऊन घेऊन जातात, कोण 10 किलो, कोण 20 किलो वारकरी जेवणाला वाढण्यासाठी। त्यामुळे दिंड्यांमध्ये ती वाटली जाते। हो बरं। आणि साधारणतः किती वेळ तुम्ही हे कधी येता इथे आणि साधारणतः किती वेळ काम चालू असतं? आम्ही रात्री आलो, रात्री सर्वसाधारण एक 8-9 वाजता आलो इथं ना, येऊन स्टॉल उभा केला आणि आत्ता सकाळपासून माल बनवायची तयारी आजच्या दिवसाची। कुठून आलात आजी तुम्ही? कुठून आलात? गाव माझं टडुळे। काय काय नाव तुमचं? द्वारका खोडचे। बरं। आणि कितवी वारी आहे तुमची? 15वी। 15 वर्ष वारी करताय। कसं वाटतं वारीमध्ये येऊन? चांगलं वाटतंय ना। हो ना। हा। आणि इथून किती लांब आहे तुमचं गाव आता? गाव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात। अच्छा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये। बरं। आणि तिथून तुम्ही आले? हा। दिंडी कुठे आहे तुमची? तिकडं आहे, 8 नंबर आहे। मग आता इथलं सगळं घेऊन जाणार कोणाला? नातवांना? बरं, खायला? हा, काय पण अच्छा। निघत वाटतंय रे। मग वारी कवा निघते आता महिन्याला, तर आता कमी हुर जीव होते, लगेच निघू वाटतंय असं। पण दर्शन, पांडुरंगाचं दर्शन मिळतं का? मिळतंय नाही, आता ह्या दिंडीत मिळत नाही आम्हाला। जवळ आहे तिकडून पांढरंग। हा, पंढरपूर पर्यंत जाता ना तुम्ही? हा, पंढरपूर मग काय कळसाचं दर्शन घेऊन परत येता? हा, कसं चौकून फेरी घालायची आणि ते जायचं कशा दर्शन घेऊन। दरवर्षी असंच करताय? मग आता घरी कोण कोण असतं? घरी 2 लोक आहेत, एक पोरगी आहे ते नवऱ्याच्या घरी गेले। हा, एवढ्याला नातू आहेत त्या परवणी। नातू आता पणतू पण असतील तुम्हाला? हा, नातू आले तर हा, पोरग बोलत नाही आता कशाला जातेस म्हणून, मग गप्पीपच आले। मुलं पाठवत नाहीत का? आता तब्येत वगैरे काय त्रास नाही ना? हां, छान चालली आहे वारी। छान। पाऊस पाणी? पाऊस पाणी बी नाही लागलेलं कुठं ना। शेती बिती काय आहे की नाही तुमची? नाही, शेती नाही ना काही। आणि कसा प्रतिसाद असतो? म्हणजे आता माल तुम्ही सगळा हा तयार करता, एवढे सगळे वेगवेगळे पदार्थ असतात, फरसाण आहे, लाडू आहे, जिलबी आहे। हे प्रत्येक कामगार, प्रत्येक वाहनाला प्रत्येक माणूस विक्रेला आहे। विकणारी वेगळी, हाताखालची वेगळी, स्वच्छता टापटीपणासाठी नियोजित असतं। कसा लोक कशी खरेदी करतात? संध्याकाळपर्यंत काय संपतं का सगळं? संध्याकाळपर्यंत होत नाही काय,
पडीच दिवस पाऊस पाणी नाही, लोकांकडे पैसा पाणी नाही, शेतकरी झाला पेट चालू, त्यांना पैसा आला तर आम्हाला खर्चाला मिळेल, आपल्याकडे विक्री होईल. शेतकऱ्याला काय नसलं तर आपल्याला काय होणार आहे सर, मला सांगा. तर अशा पद्धतीनं हे स्टॉल्स चालतात. स्थानिक नागरिकांचा रिस्पॉन्स जास्त असतो. वारकरी लोक तशी फार कमी असतात या स्टॉल्सवरती, कारण दिंडी सुरू असते, त्यांचे त्या रोजचे नियमांचे कार्यक्रम पण चालू असतात. त्यामुळे हे जे सगळे स्टॉल्स आपण आत्ता बघितले, जिथे विक्री चालू आहे, खरेदी चालू आहे, आणि आर्थिक उलाढाल ही त्या त्या गावांमधली या स्टॉलच्या माध्यमातून, मेळ्यांच्या माध्यमातून, इतरही काही दुकानं आणि आहेत या ठिकाणी, तर ते सुरू असतं सातत्यानं. त्यामुळे वारी जशी अध्यात्माची वारी आहे किंवा भगवंताच्या चरणी लीन होण्याकरताची वारी आहे, तशाच पद्धतीने ही एक वेगळी वारी, व्यवसायांची एक वेगळी वारी देखील आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी.